मध्ये आणि त्याचे दोन्ही फलंदाज आपण बघतायत इन ऍक्शन. ओहो, सरळ बॅटने ऑन दी अप, एक येतोय भव्य सिक्सर. कमॉन डीजे. तर बॅक टू बॅक मोठे फटके येत आहेत आणि काही जबरदस्त सौरभ यांचा इंटेंट क्लिअर झालाय. पहिला चौकार आणि तदनंतर षटकार आलाय धनंजय. पुढचा बॉल गोलंदाज किरण तयार. पुन्हा एकदा चांगला बॉल, थोडंसं बॅकफुटला गेले, कट करायचं होता परंतु कट नाही करू शकले. निर्धाव चेंडू येत असताना पाहायला मिळतोय. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपलायत. धावफलकावरती धावा आहेत त्या 10 धावा. किरण एका बाजूने गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतात. सौरभ आणि निहिल ही जोडी सध्या मैदानाच्या मध्ये पाहतात आपण. फटका आणखीन पुन्हा एकदा खेळलाय. सरळ बॅटने बॉलला पाठवलाय सरळ बाउंड्री लाईनच्या पार. कडक स्ट्रोक सौरभच्या बॅटमधून. 6 धावा. 16 झालेले आहेत. 2 षटकार 1 चौकार. जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी बघायला मिळते. मिस्टर सौरभ इज ऑन अ फायर. वैभव किरणला सांगतायत की जो त्याच्या अगोदरचा चेंडू हाताळला असा चेंडू का नाही हाताळला. त्यानंतर आपण बघतोय थोडासा ओरपीच आहे आणि सौरभ अशा चेंडूला सोडणार नाहीये. पुढील चेंडू आणखीन एक प्रॉपर एलिव्हेशन लॉंग ऑन मध्ये खेळाडू आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल आणि पोहोचते ती तब्बल 17 धावा. पहिल्या षटकाची झाली समाप्ती. धनंजय चांगली स्टार्ट आहे, चांगलं फाउंडेशन बिल्ड झालंय. सौरभ खूप चांगल्या रंगामध्ये आलाय आणि आपला इंटेंट क्लिअर करताना एक झक्कास फाउंडेशन बिल्ड केलंय. खूप चांगली सुरुवात झालं कारण जर्मन मायकोप 11 संघाला जशी स्टार्ट हवी होती ती स्टार्ट सौरभ याने मिळवून दिलेत. एक गोष्ट मैदानावरती आपण जर पाहिली तर पहिले 6 बॉल सौरभनं फेस केलेत. निहिल किनीला तो मात्र कुठलाही चान्स त्यांना दिला नाहीत आणि इम्पॉर्टंट आहेत. निहिलला माहित आहे की बाबा माझा रोल तर इम्पॉर्टंट आहे, परंतु दुसऱ्या बाजूने सौरभला देखील मैदानावरती खेळणं तितकं इम्पॉर्टंट या मॅच मध्ये आहेत आणि त्या गोष्टी जाणता सध्या सौरभला त्यांना जास्तीत जास्त बॉल खेळण्याची संधी ही मात्र मैदानावरती दिली होती आणि 6 बॉलमध्ये 17 धाब्यांचं योगदान आतापर्यंत जर्मन मायकोप 11 संघाला सौरभचं पाहायला मिळतं. फ्लाइंग स्टार्ट अगम मोटर्स संघाला मैदानाच्या मध्ये तो गोलंदाज हवा आहे की जो मैदानाच्या आतमध्ये त्यांना विकेट मिळवून देऊ शकतो किंवा ब्रेक थ्रू मिळवून देऊ शकतो. असा गोलंदाज त्यांना मैदानाच्या मध्ये घेऊन यावा लागेल. नक्कीच निहिल किनी यांचा विचार असेल की जो ऑर्केस्ट्रेट परफॉर्मन्स असतो तो इथे द्यायला हवा आहे आणि त्यासाठी निहिल स्वतः सज्ज आहेत. चांगली बॅटिंग गोलंदाजी करत आहेत, परंतु सौरभचा साथ भरपूर महत्त्वाचा राहणार आहे आणि त्यासाठी सौरभची जी अटॅकिंग मोमेंट आपल्याला बघायला मिळाली, जी भूमिका भरपूर महत्त्वाची राहिली आहे. प्रवीण भोईर आलेले आहेत. प्रचंड अनुभव ज्यांच्याकडे आहेत, क्षमता ज्याच्याकडे आहे, विकेट टेकर गोलंदाज ते आहेत, परंतु सौरभ हा लेफ्ट हँड बॅटर आहेत आणि ज्याच्या वेळेला लेफ्ट हँड गोलंदाज असतो. सेकंड ओव्हर मध्ये प्रवीण यांना आपण पाहतात गोलंदाजी मार्कवरती. या संघाचे कर्णधार कॅप्टन म्हणून आपण पाहिलं तर अगम मोटर्स या संघाचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. जर्मन मायकोप 11च्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर सौरभ आणि निहिल ही जोडी सध्या मैदानावरती आहेत. फिल्डिंगची पोझिशन सजवण्यात आल्यात. पहिले 2 षटक अगदी पॉवर प्लेचं बंधन आहेत, तर मग ते इम्पॉर्टंट देखील असणार आहेत. लोअर फुल टच बॉल कन्वर्ट केलाय. बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या दिशेने मार्गस्थ होईल सीमारेषेच्या पार. मिल्टी धावा 4 आणि चौकारानं धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतात त्या मात्र 21 धावा विदाउट लॉस. स्टार्टिंग चांगली केलेत जर्मन मायकोप 11 संघासाठी. सौरभनं 7 बॉल फेस करत असताना त्यांना 21 बनवल्यात आणि टीमची टोटल धावसंख्या 21. चांगली बॅटिंग करताना सौरभ बघायला मिळत आहेत. प्रवीण भोईरच्या अगेन आणखीन एक भव्य स्टनिंग शॉट. नो चान्स एनी फिल्डर. लॉंगरला क्लिअर करताना सौरभ या ठिकाणी जबरदस्त अटॅकिंग मोमेंट मध्ये आहे आणि प्रत्येक चेंडूला हा प्रॉपर टायमिंग के साथ मोठी लाईनच्या बाहेर ठोकतोय. षटकार तगडा षटकार आलाय. धावसंख्या 6 ने फ्लाय होते आणि पोहोचते ती तब्बल 27 धावा. धनंजय या ठिकाणी जर आपण बघितलं थोडंसं गोलंदाज आता बॅकफुटवरती बघायला मिळत आहेत कारण सौरभ नावाचं वादळ ऍक्टिव्ह झालंय आणि मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये जर्रे पर जयमान संघाचं ट्रेडमार्क बघायला मिळत आहे. ज्यावेळी थोडा पुढे टाकलाय बॉल त्यावेळी त्या पुढे टाकलेल्या बॉलचा ओव्हर पिच बॉलचा अगदी पूर्णपणे फायदा बॅटर सौरभला मात्र मिळत असताना पाहायला मिळतात आणि त्याला माहितही आहे. थोडा ऑफ स्टंपच्या बाहेर घेऊन गेले, जास्त बाहेर गेला. पंच अगदी दर्शवत असताना महेंद्र भोईर सर हा व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन त्या ठिकाणी मात्र येत असताना पाहू शकता. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर 28 विदाउट लॉस. जर्मन मायकोप 11 या संघाची आपण धावसंख्या पाहतायत.
सौरभच्या अगेन्स्ट पुन्हा आता प्रवीण तयार आहेत. प्रवीणला अगदी स्वतःमध्ये असलेलं ते प्रावीण्य नाविन्य दाखवावं लागेल. पुन्हा एकदा ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल. पंच वळतायत, व्हाईट बॉलचा इशारा अगदी घोषित करतायत. एक्स्ट्रा धावा इथे मात्र येत असताना पाहायला मिळतात. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर एक्स्ट्राच्या स्वरूपानं जाऊन पोहोचतात. अजित सर 29 धावा धावफलकावरती लगावण्यात आल्यात. सवनी फोटो स्टुडिओचे ओनर आदरणीय दीपकजी पाटील साहेबांना आम्ही धन्यवाद देतोय. ऑप्शनसाठी आपण बघतायत फ्लॅग त्यांच्या माध्यमातून पुरवण्यात आले होते आणि आजच्याही दिवसामध्ये त्यांच्या माध्यमातून चांगला कॅमेरा वर्क आपल्याला बघायला मिळाला आहे. थँक्यू अवनी फोटो स्टुडिओ आणि थँक्यू दीपकजी पाटील साहेब. 29 धावा धावफलकावरती आपण पाहतायत. विदाउट लॉस आतापर्यंत आपल्याला धावसंख्या पाहायला मिळतात. प्रवीण पुन्हा आता या स्ट्राईक एंडला सौरभ. षटकातील पुढचा बॉल लोअर फुलटस बॉल परफेक्टली टायमिंग आणि बॉलला मात्र पाठवून दिलाय सरळ सीमा रेषेच्या पार. कडक स्ट्रोक. 6 धावा धावफलकावरती धावा 35. जबरदस्त बॅटिंग सौरभच्या बॅटमधनं बघायला मिळते आणि प्रवीण भोईर थोडीशा बॅकफुट वरती आहेत. आणखीन एक नो चान्स एनी फिल्डर. बॅक टू बॅक काउंटर अटॅक. प्रत्येक चेंडूला स्टँड अँड डिलिव्हर्ड आउट ऑफ द पार्क डिस्पॅच करताना आपण बघतायत. जबरदस्त बॅटिंग इथे बघायला मिळते. खारेकुरूंचा असलेला हा स्टार खेळाडू सौरभ आज मात्र मैदानाच्या मध्ये अक्षरशः बहरलाय. 11 बॉल मध्ये 39 धावेची इनिंग तो साकारतोय. आज विलंगीचे काही खेळाडू पाहिलेत, खारेकुरूंचे खेळाडू पाहिलेत, सफाल्याच्या परिसरातील इंटू द पालघरचे खेळाडू पाहिलेत. आपला खेळ मात्र मैदानाच्या मध्ये दाखवण्यासाठी तयार झाल्यात. मायकोपच्या खेळाडूंना आपण पाहिलं मैदानाच्या मध्ये. नेक्स्ट मॅच मध्ये अगदी आपण येणाऱ्या अजून काही खेळाडू आहेत त्यांच्यावरती देखील चर्चा करणार. सध्या मायकोपचा संघ मैदानाच्या मध्ये एका चांगल्या सिच्युएशन मध्ये दिसतोय. 41 धावा धावफलकावरती. प्रवीणचा पुढचा बॉल. पुन्हा अक्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू सीमारेषेच्या अगदी जवळ झाला. क्षेत्ररक्षक आला त्या ठिकाणी वेगानं पुढे फिल्डिंग त्यानं केलेत. एका धावेवरती मात्र समाधान व्यक्त करावं लागतं. एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत. आफ्टर 2 ओव्हर 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 42. 42 धावा धावफलकावरती. जय हनुमान मायकोप 11 या संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात. अजित सर पहिल्या 2 मॅचेस मध्ये 50-54 पाहिल्यात. मागच्या मॅच मध्ये आपण 80च्या अगदी वरती धावसंख्या पाहिलीत. त्याचं कारण धावसंख्या बनताना पाहिल्यात. आताही असं चित्र दिसतंय की बाबा त्या 80-90 धाव्यांच्या रेषेला टच करेल इतकी धावसंख्या होऊ शकते. नक्कीच. आणि प्रामुख्याने जर आपण बघितलं की 2 षटकं 12 चेंडू खेळलेले ते एकमात्र फलंदाज सौरभ आणि त्याला न्याय दिलाय. त्यांनी स्कोर जो ड्रीम्सचा दिलाय 42 धावांचा तोड नाहीये. आणि इथून मात्र नवीन गोलंदाज येत आहेत कृष्णाकडे चेंडू दिलेला आहे. 42 झालेले आहेत. 21च्या सरासरीने धावांचा उंच डोंगर समोर आहे आणि कृष्णासारखा एक वेगवान गोलंदाज समोर आहे. सौरभ नावाचं वादळचे ऍक्टिव्ह झालंय आणि जयनमान संघाच्या डगआउटमध्ये आनंदाचा वर्षाव बघायला मिळत आहे. तो अविरतपणे चालू राहील की कृष्णा मात्र त्याच्यामध्ये थोडासा ब्रेक देण्यामध्ये यशस्वी होतील. बघूया. 3ऱ्या षटकातील पहिला चेंडू. हो स्लोवर बाण हलकासा पुढे ठेवला. गतीला थोडंसं परिवर्तन केलंय. डॉट बॉल आलाय. चांगलं फाउंडेशन बिल्ड झालंय. आगाज तुम्ही चांगला केलाय. इज नो डाऊट. तुम्ही पुढे कसं जातात, कन्सिस्टन्सी कशी ठेवतायत याच्यावरती मॅचचं फ्युचर असणार आहे. धनंजयजी वाडीवचा हा खेळाडू आहे कृष्णा राऊत. अगदी एक स्पर्धा झाली होती त्याची आम्ही आठवण करून देऊ. या खेळाडूची त्यांना केलेला परफॉर्मन्स होता तोही खूप महत्वाचा होता. चर्चा राहील. 42 धावा. पुन्हा एकदा वेगवान बॉल समोर आढळलाय आणि कृष्णा राऊतनं मात्र मैदानाच्या मध्ये विकेट मिळवून दिले आहेत. विकेट टेकर म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जात आहेत आणि विकेट मात्र प्राप्त करून देत असताना महत्वाची विकेट त्याने मिळवलाय. सौरभ एक महत्वाची इनिंग साकारून तो मात्र मैदानाच्या बाहेर. 42 ला पहिला विकेट जनुमान मायकोप 11 या संघाचा. नक्कीच चांगली स्टार्ट करून दिले. टाळ्यांच्या गजरामध्ये सौरभचं स्वागत होणं गरजेचं आहे. परंतु कृष्णानं जो कमबॅकिंग करून दिलंय, गरज होती एका गोलंदाजाची ब्रेक थ्रू जो देईल आणि संघाला थोडंसं ऊर्जा देईल आणि ते काम कृष्णा राऊत करतायत. परंतु तिथे सौरभचं टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत होताना न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये होते. पिंकेश ज्याच्याकडे भरपूर क्षमता आहे. 14 चेंडू 42 धावा. न्यूमॅन गोलंदाजीसाठी कृष्णा आल्यानंतर स्कोर कार्ड थांबवलंय. परंतु नवीन बॅटर येत आहेत. पिंकेश मैदानाच्या आतमध्ये. हाही एक आक्रमक फलंदाज आहे. बघूया. वेग आणि टप्प्यावरती नियंत्रण आहे. लेंथ लाईन चांगली मेंटेन केलंय.
ची गरज असते तुमच्या उत्कृष्ट गोलंदाजाची, ती धार कायम ठेवली कृष्णानं. बघूया पिंकेश समोर आहेत. स्टार्ट चांगली आहे. 14 चेंडू कडे आपण निहिलला बघतोय. पुढील चेंडू या वेळेला आपण बघतात वेग 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 आणि वेग. अंकुश लावलाय, पूर्णतः जखडून ठेवलं गेलंय आणि त्याचं कारण आहे कृष्णानं दिलेलं 100% एफर्ट्स. टप्प्यावरती नियंत्रण, वेगावरती स्वार, अचूक मारा कृष्णाकडनं बघायला मिळतोय. म्हणून म्हटलं की बाबा काही जणांमध्ये चर्चा सुरू होती, जसं रॉकी दादा आणि बरोबर मंचावरती होतो त्यावेळी एका गोष्टीची चर्चा होती की कृष्णानं मागच्या मॅच मध्ये गोलंदाजी का केली नाही किंवा त्याचा वापर का झाला नाही, या गोष्टीची चर्चा होती. लोअर फुलटस बॉल पिंकेसाठी. बहुधा लोअर फुलटस बॉल कोणी टेनिस क्रिकेटमध्ये तर सोडत नाही. चेंडूला पाठवून दिलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार, 6 धावा. यूज इट. सरकताना फुलटॉस चेंडू आहे. खराब चेंडूला खूप चांगल्या पद्धतीने फेस करताना पिंकेश आपल्याला बघायला मिळतात. षटकाराने आगाज करतायत. गतीला परिवर्तन, टायमिंग प्रॉपर आहे. हुक केले चेंडूला आणि चेंडू सरळ जाईल तो लॉंग लेग मधनं. आणखीन एक दर्जेदार 4 चौकार. धावसंख्या बघायला मिळते ती म्हणजे 50 ऑफ 52 धावा स्कोर कार्ड वरती. चांगली बॅटिंग आहे. ज्या पद्धतीने पहिल्या काही चेंडूवरती अंकुश लावला होता, वेग चांगला होता, पिचिंग चांगली होती, कधीतरी चेंज ऑफ द पेस करण्याचा त्यांचा पावित्रा. फुलटॉस चेंडू गेला आणि त्यानंतर 2 चेंडूमध्ये सलग 10 धावा. आता मोमेंटम थोडंसं फलंदाजाकडे शिफ्ट झालंय. अगदी शिफ्ट झालाय आणि शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज पुण्यात तयार. कृष्णा थोडा वेगवान टाकलाय, फोर्स केला बॉलला. क्षेत्ररक्षक मात्र नाही आहे. जोपर्यंत तो बॉल वरती पोहोचेल 1ला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झालाय. 2 धावा त्या ठिकाणी येत असताना पाहायला मिळतात. 2 धावेने धावफलकावरती धावा जर आपण पाहिला तर जाऊन पोहोचतात 54 आफ्टर 3 ओव्हर. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 54 धावा. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये एका चर्चेकडे मी अजित सर आपल्या दिशेने येईन, परंतु एक संगीत घेऊया आणि त्या चर्चेच्या दिशेने आपण पुण्यात वळूयात. पण धावा धावफलकावरती आहेत. एका गोष्टीची ही चर्चा की जसं जयनुमान मायकोपच्या संघासाठी काही शॉर्ट इनिंग खेळल्या, सौरभने खेळली 40 धावेची एक बहारदार इनिंग खेळली. दुसऱ्या बाजूला पिंकेशनं मैदानावरती आतापर्यंत 12 धावा बनवल्या आहेत, पण निहिल केनी सारख्या खेळाडूला मैदानावरती त्या 3 ओव्हरमध्ये स्ट्राईकच आली नाही. म्हणजे 18 बॉलचा खेळ झाला तर 18 बॉलमध्ये एकही बॉल निहिल स्ट्राईक आला नाही. ही एक जमेची बाजू राहिली आहे समोरच्या टीमसाठी. नक्कीच. आणि नेहमी म्हटलं जातं की नॉन स्ट्राईक इनचा जो बॅटर आहे तो स्ट्राईक इनच्या बॅटरचा आरसा असतो आणि तुम्ही काय बघितलंय किंवा कसं बघितलंय आणि तुम्ही कसं रीड केलंय त्याचं उत्तर देण्याची वेळ आता निहिलकडे आहे. 56 झालेले आहेत. प्रत्येक गोष्ट ही काही कामासाठी असतं. तुम्ही पॉझिटिव्ह थिंकिंग कसं बघतात आणि ते तुम्ही काय बघितलंय त्याचा अभ्यास तुम्ही कसा केलाय त्याचं उत्तर निहिल कसं देणार बघूया. षटक क्रमांक 4 आहे आणि गोलंदाजीसाठी आलेले आहेत आकाश. आकाश तयार होताना पुढील चेंडू. या वेळेला थोडंसं बेट करून खेळलेले आहेत. चेंडूला खेळतायत आपण बघतायत. एक्स्ट्रा कव्हरमध्ये धावसंख्या 1:55 वरती पोहोचणार आहे. कदाचित तिथून निहिलच्या बॅटिंगला थोडासा आराम मिळतोय कारण त्यांचे संघ सहकारी ज्या पद्धतीने बॅटिंग करतायत तिथे कुठलीही प्रकारची उणीवा नाही आहे. धनंजय, काही गोष्टीमध्ये चर्चा झाला की बाबा आता अगम मोटर्स आणि जयनुमान मायकोप मध्ये हा सामना सुरू आहे. काही जणांनी ही चर्चा भाकीत केली की पहिल्या 3 मॅच मध्ये 3 संघ असे जिंकलेत, आता पुन्हा एकदा तो अगम मोटरचा संघ कमबॅक करेल का याची चर्चा आहे. बॉल हवेमध्ये गेलाय, उंच गेलाय, दूर गेलाय का तर नाही गेला, क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये गेलाय आणि पिंकेशला मात्र परतावा लागेल तंबूच्या दिशेने. विकेट गमावलाय जयनुमान मायकोप 11 या संघानं. दुसरी 55 धावा असताना ही सेकंड विकेट गमावलाय. गॉन इलेव्हन झुंजार पालघर संघानं कमबॅकिंग केलं. इथून जर अगम मोटर्स कमबॅकिंग करतायत
तर जे आजचं शेड्यूल आहे ते दोलायमान राहणार आहे. तिथे क्लिअर होणार नाही की कुठला संघ पुढे जाणार आहे आणि शेवटच्या क्षणापर्यंत सर्वांच्या हृदयाचे ठोके वाढतील. पण जर का जनमान संघ या मॅचमध्ये थोडासा हवी राहिला तर मात्र ते थोडंसं पिक्चर आहे तो थोडासा क्लिअर होऊ शकतो. बघूया न्यूमान दाखल झालेले आहेत. हर्ष आपण बघतायत. न्यूमान हर्ष आपल्याला बघायला मिळतात. धावसंख्या पोहोचले अब तक 56 आणि निहिलला इथून मात्र एक जमेची बाजू आहे जनमान संघाची. शेवटपर्यंत खेळण्याचा त्यांचा इरादा असेल, यशस्वी किती होत आहेत हेही बघावं लागेल. परंतु निहिल की हा नेहमी त्यांचा नॅचरल खेळ खेळत असतात. बघूया आकाश समोर आहे. अप्रतिम पॉइंट बॉडमॅनचा काय यूज केला. स्क्वेअर ऑफ द विकेट जो टेनिस क्रिकेट मध्ये थोडासा रेअर झाला शॉट. स्क्वेअर ऑफ द विकेटचा खेळलाय कट आणि येत आहेत 4. धावसंख्या फ्लाय झाले 60 वर. वर कट केला आणि बॉलला मात्र पाठवून दिलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. ही निहिलची स्ट्रेंथ आहे. तिथे तुम्ही गोलंदाजी कराल तर तुम्हाला ते फटके पाहायला मिळतील. स्विच हिट आवडत्या फटक्यापैकी एक त्याचा फटका आहे. बॉलला मात्र खेळलाय चेंडू चाललाय सीमारेषेच्या पार. निहिल किनीच्या बॅटमधून आणखीन एक चौकार. 4. थँक्यू. तर आपण या ठिकाणी बघतोय की ज्या ज्या वेळेला तुम्ही ओपन क्रिकेट खेळत असता किंवा बाहेर जाऊन क्रिकेट खेळत असता तेव्हा तुम्हाला मिळालेला आत्मविश्वास हा खूप फायदेशीर ठरत असतो. तिथला अनुभव आणि तिथल्या गोलंदाजांना तुम्ही केलेलं फेस आणि त्यानंतर तुमच्या विभागातील तुमच्या समाजातील गोलंदाजांना तुम्ही फेस करताना मिळालेला अनुभव भरपूर वेगळा असतो. यावेळेला आपण बघताय सन्मानजनक खेळला गेलाय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल आणि पोहोचते ती म्हणजेच 65 धावा आणि षटक क्रमांक 4 कंप्लीट झालेला आहे. धनंजय जर बघितलं तुम्ही ह्या चेंडूवरती त्याला वाटलं असतं की हा चेंडू आपण मॉन्टेलच्या बाहेर खेळायचा आहे तर कदाचित तेही खेळता आलं असतं. परंतु कदाचित नील यांचा गेम प्लॅनिंग वेगळा असेल की मला स्ट्राईकवरती यायचं आहे आणि त्या मनाने आपण बघतो की स्ट्राईक त्यांनी घेतलंय. येस डेफिनेटली. आणि बहुतांश असे खेळाडू असतात किंवा मोठे खेळाडू असतात ते नेहमी शेवटच्या बॉलवरती एक घेऊन पुन्हा स्ट्राईक एनवरती येण्याचा प्रयत्न करत असतात. समोर कुठलाही खेळाडू येऊ द्या परंतु आपला जो नॅचरल खेळ मैदानावरती कशा पद्धतीने दाखवायचा आहे ना या गोष्टी दाखवण्यासाठी निहिल पुन्हा तयार झालाय. आणि निहिलच्या अगेन्स्ट पुन्हा गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहिलं तर कृष्णा राऊत यांना मात्र मैदानावरती घेऊन आल्यात. कृष्णानं पहिल्या षटकामध्ये व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न केला होता. काही स्लोवर पण बॉल टाकले होते ते सीमारेषेच्या बाहेर गेले होते. परंतु काही असे बॉल टाईम टाकले होते ना की जे मात्र महत्वाच्या श्रेणी आपल्याला डॉट बॉल देखील पाहायला मिळाले होते. त्यामुळे चर्चा त्याही गोष्टीवरती होत आहेत. 4 ओव्हरचा खेळ संपलात. 65ला 2 विकेट. सध्या आपण पाहतायत पालघर तालुका आगरी समाज प्रीमियर लीग अगदी 2026चा पहिला दिवस. उद्या दुसरा दिवस. उद्या देखील टॉप 4 संघ असतील ज्यांच्यामध्ये क्रिकेटचा घमासान रंगेल आणि मजा येईल उद्याच्या दिवसामध्ये देखील. आज निहिल किनीला पाहिलं होतं. मनोज पाटील मण्या हाही तुम्हाला या मैदानावरती खेळताना पाहायला मिळेल. अनेक सारे खेळाडू आहेत. कृष्णाचा फुल टच बॉल आणि फुल टच बॉलला पाठवलंय निहिलने अगदी आपल्या अंदाजामध्ये बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. स्कोर कार्ड वरती आहेत. कृष्णाच्या अगेन्स्ट हात खोलताना निहिल. फुलटच चेंडू होता. टायमिंग प्रॉपर आहे आणि फुल फॉर्म मध्ये बॅटिंग करताना गोल्डन फॉर्म मध्ये बघायला मिळत आहेत. कृष्णाच्या अगेन्स्ट हात खोलणार म्हणून स्ट्राईक या ठिकाणी घेतले. आपला इरादा स्पष्ट करत व्हेरी फर्स्ट बॉलला आपला इंटेंट क्लिअर करत ठोकला एक तगडा षटकार. पुढील चेंडू आणि बॅक टू बॅक हा सुद्धा स्टनिंग शॉट बघायला मिळतोय. पिकअप शॉट ओव्हर लॉंग ऑन हाय हँडसम षटकार. डिझायर मला
लगातारचा दुसरा सिक्सर मैदानावरती निहिल किनी यांची बॅट बोलू लागलेत. 6 बॉलमध्ये 22 धाब्यांची इनिंग आतापर्यंत त्याने साकारलाय. स्ट्राईक रेट 366च्या स्ट्राईक रेटनं 2 षटकार 2 चौकार. धावफलकावरती धावा 77, 77 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. कृष्णा पुन्हा एकदा तयार. समोर निहिल. वेगवान बॉल होता. आता पंच मात्र अगदी दर्शवत असताना व्हाईट बॉल आणि पंचांना चॅलेंज केलं गोलंदाजानं कृष्णा राऊतनं. त्यामुळे आता तिसरे पंच पाहण्याचा प्रयत्न करतील. हा व्हाईट बॉल आहे की नाही आहेत. ऑनफिल्ड अंपायर डिसिजन मात्र व्हाईट बॉल आहेत. त्याला चॅलेंज केलेत. DRS ची मागणी करण्यात आली. आता पंच पाहतायत. पाहूया पाहण्याचा प्रयत्न होतो. सध्या तिसरे पंच आपले बिझी झालेत आणि तिसऱ्या पंचाने सांगितलंय व्हाईट बॉल. इट्स अ व्हाईट एक्स्ट्रा. पंचांचा जो डिसिजन आहे तो कायम मात्र पाहायला मिळेल. त्यामुळे रिव्ह्यू जो आहे तो रिव्ह्यू मात्र गमावला गेलात फिल्डिंग करणाऱ्या टीमनं. 78 धावा. मोठा स्ट्रोक करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा चेंडू मात्र आपण पाहिलं तर त्या ठिकाणी डॉट्स स्वरूपात पाहायला मिळत आहेत. 3 चेंडू आतापर्यंत फेकून झाल्या. धावफलकावरती धावा त्या 78, 78 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. आजच्या दिवसातील 90 धावा हायएस्ट स्कोर आपल्याला बघायला मिळतोय आणि हिलची बॅट या ठिकाणी तळपलंय. अशा पद्धतीने धावा आल्या तर जयनमान संघ आजच्या दिवसातील उच्चांक गाठेल का याची चर्चा आहे. परंतु कृष्णाचं झालंय कम बॅकिंग आणि अगम मोटरसाठी ती गरजेचं आहे की तुम्ही कशी लेंथ लाईन मेंटेन करतायत आणि मोठ्या स्कोरपासून त्यांना वंचित ठेवतायत. पुढील चेंडू आणि इथे वाडा शॉट. गुडघ्यावरती बॅलन्स आणि इथे रिव्हर्स स्वीप बघायला मिळतोय. चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप. आणखीन एक दर्जेदार 4 चौकार. जवळपास तुम्ही जाल तर तशा पद्धतीनं बॅटिंग मैदानावरती निहिल दाखवू शकतो आणि ते त्यांना दाखवण्यासाठी सुरुवात केली आहे. टीमची टोटल धावसंख्या 82. निहिल खेळतो 26 वरती 8 मध्ये 82. लॉस ऑफ 2 विकेट. 2 बॉलचा खेळ बाकी आहे ओव्हर मधील. कृष्णा तयार. पुन्हा खोलव्या टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न केला. चेंडू समोरच्या दिशेने मात्र खेळून काढलाय. एक धाबे येत असताना पाहायला मिळतात. एका धाब्यानं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतायत. त्या मात्र 83, 83 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. शेवटचा बॉल बाकी असलेल्या 5व्या ओव्हर मधील जेनुमान मायकोप 11 वर्सेस अगम मोटर्स यांच्यामध्ये सुरू असलेली मॅच. अंतिम चेंडू आहे. 5वा चेंडू खूप चांगला हाताळला होता. परफेक्ट यॉर्कर. प्रत्युत्तर दिले डिफेन्स पद्धतीने. सिंगल या ठिकाणी घेतले. नॉन बघायला मिळत आहेत. निहिल फॅन्सी शॉट खेळण्याचा प्रयत्न आहे आणि इथे आपण बघतायत विकेटचं पतन. 83 वरती आणखीन एक धक्का लागतोय. फलंदाज बाद. आउट. आपल्याला बघायला मिळते एक भव्य VIP डाईस आपल्याला बघायला मिळतोय. प्रत्येक संघासाठी आपण 10 अवेलेबल केलेलं आहे. सुंदररित्या ही मैदान पूर्णतः सजवलं गेलं आहे आणि त्याचं सर्व श्रेय जातं आमच्या संपूर्ण कोर कमिटीला, ज्यांनी कमी वेळामध्ये एक दैदिप्यमान सोहळा म्हणजेच पालघर तालुका अग्री प्रीमियर लीग आपल्या भेटीला आणलंय. एक मानाची सन्मानाची एक भव्य दिव्य स्पर्धा, बहुचर्चित स्पर्धा खऱ्या अर्थाने 2026 पहिल्या वर्षामध्ये आपण एन्जॉय करतोय. पुढील चेंडू प्रवीण आणि प्रवीणला काय जबरदस्त बॉडमॅनचा यूज केलाय. स्वीपर कव्हर्स मधनं या ठिकाणी येतोय. दर्जेदार 4 चौकार. आतापर्यंत इनिंग
निहिल किनीची आपण पाहताय धावफलकावरती धावा झाल्यात 87, 87 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 5.1 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहिलं तर प्रवीण पुन्हा तर तार झाल्यात. आतापर्यंत प्रवीणच्या षटक्यामध्ये 1.1 ओव्हर 29 धावा त्यानं खर्च केल्यात. कमबॅक त्याला करावा लागेल या मॅच मध्ये. कुलवटप्प्याचा बॉल जड मध्ये टाकलाय, त्याला मात्र खोदून काढलाय. एक धाव येत असताना पाहायला मिळतात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला, फेकी अगदी होत असताना पाहायला मिळतात. तोपर्यंत 2 धावा आहेत, त्या 2 धावा मात्र त्या ठिकाणी कंप्लीट होत आहेत आणि 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 89 धावा धावफलकावरती उभारण्यात आल्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. एका मोठ्या स्कोरकडे पुढे जाताना आपण जर्मन मायको संघ बघायला मिळतोय आणि त्यांचा आयकॉन खेळाडू निहिल खूप चांगल्या फॉर्म मध्ये बॅटिंग करताय. पुढील चेंडू, ओ बोलतो चेंडू, चुकीला माफी नाहीये. सरळ टिप बॅकवर्ड टस्कर लेगच्या वरनं येतोय. भव्य षटकार डिझे थँक्यू. 95 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत आणि आणखीन एक 101 101 आपण बघतायत. जबरदस्त कामगिरी निहिल यांच्या बॅटमधनं. 100 पार झाले जर्मन संघाची. त्यांच्या डगआउट मध्ये टाळ्यांचा गजर. टीमची धावसंख्या आपल्याला बघायला मिळते 101. कडक बॅटिंगचा नजारा सध्या मैदानावरती निहिल किनी यांच्या माध्यमातून पेश केला जातो. 13 बॉल मध्ये 45 धावेची इनिंग, अर्धशतकापासून 6 धावा दूर आहे. चॉप करण्याचा प्रयत्न केलाय. शेवटच्या बॉलवरती स्ट्राईक आपल्याकडे राखून ठेवण्याचा प्रयत्न निहिल करतायत. 101 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचा बॉल बाकी असेल. आतापर्यंत या स्पर्धेतील सर्वाधिक धावा जय हनुमान मायकोप 11 या संघाच्या नावी पाहायला मिळत आहेत आणि एक हाफ सेंचुरी बनवण्याची संधी सुद्धा आहे. जर षटकार येतोय आणि इथे पहिली पालघर तालुका अग्री प्रीमियर लीग हाफ सेंचुरी आपल्याला बघायला मिळते. मॅन इन गोल्डन फॉर्म निहिल हरेश्वर किनी लावतायत 51 धावाची एक विस्फोटक नॉक. नाबाद जिंदाबादचा नारा आणि टार्गेट समोर ठेवलंय 108. 108 धावांचं टार्गेट. चला आपण टॉस कडे वळणार आहोत आणि नेक्स्ट मॅच टॉस बघायला मिळणार आहे. कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये आपण करतोय परिवर्तन आणि मॅच क्रमांक 5 ऋत्वी 11 झुंजार पालघर विपक्ष अगम मोटर्स यांच्यातलं बॅटल आपण बघणार आहोत. ह्याच्यानंतरची मॅच, परंतु सध्या अगम मोटर्स खेळत आहेत तर आपण थोड्या वेळानंतर टॉस करणार आहोत. तुर्ताच आपण कॉमेंट्री स्टुडिओमध्ये करूया परिवर्तन. ऐकूया आपण एक गोड आवाज हार्दिकजी यांचा.
वेलकम बॅक. मॅच नंबर आपण पाहतोय 4. एका बाजूला संघ आपण पाहू शकताय अगम मोटर्स आणि दुसऱ्या बाजूला जय हनुमान मायकोप या दोन टीम मधील सामना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथम बॅटिंग करत असताना जय हनुमान मायकोप टीमने तब्बल 107 धावा फलकावरती लगवल्या गेल्यात आणि 108 धावा आता चेस करायच्या आहेत अगम मोटर्स या टीमला. पहिल्या विजयाच्या शोधामध्ये ते आहेत आणि आज देखील त्यांना टेबल टॉप करायचं आहे. त्या प्रयत्नामध्ये आता या जोडीवरती भरपूर काही निर्भर असणार आहे. एका बाजूला गणेश गावड आणि दुसऱ्या बाजूला प्रवीण भोईरला आपण पाहतोय. ओपनिंग पेअर मैदानामध्ये दाखल होत असताना जी बॅटिंग खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळाली पहिल्या सत्रामध्ये, पहिली 3 षटकं जी होती ती पहिली 3 षटकं ड्रायव्हिंग सीटवरती गौरवला आपण पाहिलं ज्या पद्धतीनं त्याने बॅटिंग केली. सौरभ होते, सौरभच्या बॅटमधून तब्बल 40 धावा आणि शेवटच्या 3 षटकांमध्ये म्हणजे स्पेशली डेथ ओव्हर्समध्ये निहिल किनीचा जो काउंटर अटॅक आपण पाहिला, 51 धावा त्यांच्या बॅटमधून आपण पाहिल्या. त्याचमुळे एक धावांचा डोंगर उभा झाला आहे. लास्ट मॅचमध्ये 90 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या होत्या, इथे 107 स्कोर कार्डवरती लागल्यात. 6 षटकांमध्ये 108 धावांचं टार्गेट समोर ठेवलं गेलं आहे आणि बॉलिंग अटॅक देखील तितकाच हार्ड लेवलचा आपल्याला पाहायला मिळतोय. संजय गावड आपला एक्सपिरियन्स शेअर करत असताना दिसेल. दुसऱ्या बाजूला निहिल किनीला आपण पाहणार आहोत या टीममध्ये. सामन्याला सुरुवात होते धनंजय सर. तब्बल 108 धावांचा पाठलाग करायचा आहे 6 षटकांमध्ये. म्हणजे प्रत्येक बॉलमध्ये तुमचं डेडिकेशन खूप महत्त्वाचं असणार आहे. पहिलाच बॉल ऑफस्टोनच्या बाहेर त्या ठिकाणी डिलिव्हर केला होता. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुवात एक्स्ट्राने झालं. पहिल्या षटकामध्ये ग्रेट स्टार्ट होणं खूप गरजेचं आहे आणि ती भूमिका इथे निभावावी लागणार आहे दोन्ही फलंदाजांना. ऑफस्टोनवरती शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय फर्स्ट स्लिपमध्ये, कॅच इटचा कॉल आणि तो कंप्लीट झालाय. फर्स्ट बॉलवरती फर्स्ट विकेट गॉन. विकेट येत असताना पाहायला मिळतात. तिथे महत्वाची विकेट गणेश यांना मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागेल. पहिली विकेट गमावल्यात अगम मोटर्सच्या संघानं. 108 धाब्यांचा पाठलाग करायचा आहे आणि 108 धाब्यांचा पाठलाग करत असताना सुरुवात ही मात्र खूप चांगली होणं अपेक्षित आहे. ती सुरुवात मात्र मैदानाच्या मध्ये मिळवून देण्याऐवजी बॅटर गणेशला मात्र परतावं लागलं तंबूच्या दिशेने. आपण पाहतात पालघर तालुका आगरी समाज प्रीमियर लीग. आज संपूर्ण कमिटीची मात्र खूप सारी मेहनत आपल्याला पाहायला मिळतात. मॅच क्रमांक सध्या आपण पाहतात हा 4था मॅच सुरू आहे आणि 4थ्या मॅच मध्ये सध्या रंगलेला हा खेळ मैदानाच्या मध्ये आपण पाहतायत. विकेट आल्या गणेशची. नव्यानं बॅटर मात्र मैदानाच्या मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. वैभव मैदानाच्या मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. वन डाऊनच्या अगदी भूमिकेमध्ये वैभव यांना मात्र इन्व्हाइट केलेत. कशा पद्धतीने ते खेळतात तेही पाहण्यासारखं असेल. संजय एक्सपिरियन्स कॅम्पेनर आहेत. अभिमध्ये खेळलाय, फटका छान पद्धतीने खेळलाय. इनफिल्डला क्लिअर करायचे आहेत. इनफिल्डला क्लिअर करत असताना बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. वैभव आले आणि वैभवच्या बॅट मधून वैभव साली स्ट्रोक चौकार. कॉल करा या नवरीच्या भरतारा. खेळण्याच्या नादा दोन बॉल्स आतापर्यंत खेळ संपलाय. 5 धावा 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गाण्यामधून भरपूर काही गोष्टी आमचे डीजे कॅन्डी सांगण्याचा प्रयत्न करतायत, परंतु क्रिकेट प्रत्येकाच्या नसानसामध्ये भिडणारा हा क्रिकेटचा खेळ आहे, तो काही कमी होणार नाही. फटका पुन्हा खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज आलाय संजय, त्यानं टिपलाय झेल. मागच्या बॉलवरती मैदानावरती चौकार जरूर ठोकला होता वैभवनं, परंतु वैभवला मात्र मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवलाय संजयनं. विकेट मिळवून दिलेत. अगम मोटर संघाला लागलेला हा दुसरा धक्का गॉन. बॉल आणि
ज्या पद्धतीनं आपण पाहू शकतायत जे पहिले 2 बॉल होते तिथे नक्कीच थोडासा मार पडत होता, परंतु जी गोलंदाजी संजयची या ओव्हरमध्ये राहिली आहे, एक्सपिरियन्स जो आहे तो शेअर केला जातोय आणि एक्सपिरियन्स होल्डर या टीममधील सर्वाधिक आहेत ते म्हणजे संजय आणि त्यांच्या माध्यमातून चांगली कामगिरी होत असताना आपण पाहतोय मागील 3 चेंडूंमध्ये सुरुवात वाईटने झाली होती, परंतु तदनंतर विकेट घेण्याचा जो क्रम आहे तो थांबलेला नाही आहे. 2 विकेट आतापर्यंत त्यांनी घेतल्यात. हा देखील यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, परंतु इथे फटका समोर आणि सरळ बॉलला लॉफ्ट केलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. आकाश गावडच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती षटकार. लॉंग ऑफच्या बाहेर त्या ठिकाणी होताना पाहायला मिळाली. यावर मधील पुढचा बॉल वन्स अगेन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे डिस्टन्स मिळालेला नाहीये. कॅच इटचा कॉल, मिड ऑफचा फिल्डर मागे धावत जाऊन कॅच कंप्लीट करण्याचा प्रयत्न झाला होता. इतकं सोपं नव्हतं, अवघड होतं आणि ते नक्कीच 2 धावा येत असताना पाहायला मिळते. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत 13. इथे खेळपट्टीवरती टिकून राहणं खूप गरजेचं आहे धनंजय सर, कारण पहिल्या षटकाचा जर आपण विचार केला तर 2 विकेट आतापर्यंत गमावल्यात आणि त्या प्रेशरमधून आता गेम करायचं आहे. नाही 2 गोष्टी आहेत, एक तर थांबायचं आहे, दुसऱ्या बाजूला विकेटही टाकायच्या नाही आहेत, कारण अशा कंडिशनमध्ये मैदानावरती धावा बनवायच्या आहेत. एक तर तुम्ही एका मोठ्या धाब्यांचा पाठलाग करतात, 108 धाब्यांचा ज्यावेळी पाठलाग करताना त्यावेळी तुमची सुरुवात ही खूप चांगली होणं गरजेचं आहे. 13ला 2 विकेट आहेत. वेगवान बॉल मात्र टाकलायत, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये, दिहिलच्या हातामध्ये निघून गेले आहेत. बरोबर 1 ओव्हरचा खेळ मैदानाच्या मध्ये समाप्त होतो. धावसंख्या धावफलकावरती 13. येणाऱ्या 5 षटकांमध्ये अजूनही धावा करायच्या, त्या मात्र 95 धाव्यांचा डोंगर आहेत, तो मात्र पूर्ण करावा लागेल आणि तो पूर्ण करण्यासाठी प्रवीण आणि आकाशला एक चांगला खेळ मात्र मैदानावरती दाखवावा लागेल. आपण जाऊयात डीजे कॅन्डीकडे, ऐकूया संगीत आणि येऊयात मैदानाच्या दिशेने. 30 बॉल 95 रन. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकामध्ये धावा येत असताना आपल्याला पाहायला मिळाला 13. 108 धावांचा पाठलाग करायचा आणि प्रति षटकामागे 3 मोठे फटके येणं खूप गरजेचं. आता बॉलिंग ट्रॅकवरती निहिल किनीला दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय. पहिल्याच बॉलवरती फटका फसला, शॉर्ट पॉइंटला फिल्डर कमिटमेंट करत असताना आणि चांगला झेल त्या ठिकाणी टिपला गेलाय. प्रवीण भोईर देखील तंबूच्या आसराला परतत असताना लागलाय धक्का, 3रा गॉन. आपल्या 13ला 3 विकेट आतापर्यंत आपण पाहू शकतायत. 29 बॉल मध्ये रन करायचे आहेत. 95 धाब्यांचा जो डोंगर आहे तो मात्र पार करायचा आहे. तो अगम मोटर्स टीमला ही मॅच त्यांच्यासाठी निर्णायक मॅच आहे, कारण जेनमान मायकोप 11 संघाने यापूर्वी एक मॅच जिंकलाय, तो दुसऱ्या मॅच जिंकण्याच्या तयारीमध्ये आहेत. दुसऱ्या बाजूनं अगम मोटर्सला ही मॅच जिंकायची असेल तर त्यांना 95 पर्यंत अजून पोहोचायचं आहे 29 बॉलमध्ये, आणि त्याच्यासाठी त्यांना सर्वोत्तम प्रयत्न करावे लागतील. जसं नेहमी म्हणतात ना, प्रयत्नांती परमेश्वर देखील त्याच वेळी साथ देईल, त्यावेळी तुम्ही प्रयत्न कराल. लोअर फुलटच बॉल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता, चेंडू मात्र चाललाय गॅप मध्ये, निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पार. मिळतील धावा 4 चौकार. दॅट्स अ ग्रेट. टोकराच्या सहाय्याने धावसंख्या फलकावरती 17. 2 बॉलचा केला आतापर्यंत झाला. विकेटने सुरुवात झाली होती. दुसऱ्या बॉलवरती चौकार येताना पाहायला मिळाला. हा फुल टॉस तिथे स्लोवर वनचा आविष्कार करायचा होता, परंतु नियंत्रण कुठेतरी नव्हतं आणि ते भीमर आपल्याला पाहायला मिळतोय. हाईट फॅक्टर कमरेच्या वरती हा बॉल त्या ठिकाणी डिलिव्हर्ड झालाय आणि आता येणारा पुढचा बॉल फ्री हिट. एकतर संधी होती या बॉलवरती मोठा फटका खेळण्याचे, परंतु मोठा फटका याच्या बॅटमधून नाही येऊ शकला.
आता फ्रीडचा बॉल असेल नील किनी. नीलचा बॉल हवेमध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक येतात त्या ठिकाणी झेल घेण्याचा प्रयत्न केलाय, परंतु फ्रीडचा बॉल आहे त्याच्यामुळे ती कॅच कंप्लीट होऊ शकणार नाहीत. एका धावेवरती समाधान व्यक्त करावं लागेल. एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती 19, 3 गड्यांच्या मोबदल्यात 27 बॉल अजूनही बाकी आहेत. रन करायच्यात 89 अजून इथून चेस कराव्या लागतील हार्दिक. आणि जी सुरुवात व्हायला हवी होती ती सुरुवात झालेली नाही आहे. सातत्यानं विकेट्स जातात. इथे देखील मिस टाइम स्ट्रोक होता. एक्स्ट्रा कव्हरला 38 सर्कलमध्ये फिल्डर नव्हता, त्याचमुळे ते आकाश सेफ असतील. कारण कम्पेअर करत असताना मागच्या इनिंगमध्ये जी स्टार्ट झाली होती आणि प्रति षटकामागे जे 3 ते 4 मोठे फटके येत होते, त्याचमुळे एक धावांचं मोठं टार्गेट या ठिकाणी उभं झालं. परंतु त्याच्या प्रतिउत्तरामध्ये या इनिंगमध्ये ते मोठे फटके दिसलेले नाही आहेत. या ओव्हरमधील पुढचा बॉल, चांगला वेग या बॉलवरती पाहायला मिळाला. गुडलिन स्पॉटवरती बॉल डिलिव्हर्ड केला होता आणि चांगल्या पद्धतीनं वेग प्राप्त केला आणि त्या वेगाचा अंदाज यशला आलेला नाही आहे. लास्ट मॅचमध्ये यशने चांगली बॅटिंग केली होती. तिथे प्रथम बॅटिंग करत असताना धावा उभ्या करायच्या होत्या. इथे 108 धावांचा पाठलाग करायचा, तो नॉक यशला इथे पेश करावा लागणार आहे धनंजय सर. यस, आणि त्या दिशेने मात्र मैदानाच्या मध्ये कशा प्रकारे खेळ होते पाहूयात. नो बॉलचा इशारा पंच मात्र घोषित करत असताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा नो बॉल आलाय. नो बॉलनं संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर वाढत असताना पाहायला मिळेल. जाऊन पोहोचेल ती 21च्या घरामध्ये. 21 ऑन स्कोर कार्ड. निहिल तयार. फ्रीडचा बॉल पुन्हा एकदा मात्र तो फायदा घेण्याच्या प्रयत्नामध्ये पंचाने आता दर्शवला. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन तिथे मात्र टीमच्या टोटलमध्ये वाढेल. धावफलकावरती धावा जर आपण पाहिला तर जाऊन पोहोचतील. त्या मात्र 22 येणारे 25 बॉल रन करायचे 86. मोठ्या पटके आता मात्र मैदानाच्या आतमध्ये एक्झिक्यूट करावे लागतील, मारावे लागतील, परंतु त्याच्यासाठी प्रयत्न निहिल मात्र करू देत नाहीत. आणखीन एक डॉट बॉल येत असताना पाहायला मिळत आहेत. निर्धाव चेंडू येतोय. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या मध्ये संपलायत. 11च्या सरासरीनं 22 धावा ह्या धावफलकावरती मात्र लगावण्यात आल्यात. येणारे 24 बॉल बाकी आहेत आणि 24 बॉल मध्ये रन करायचे आहेत 86. गेल्या 3 षटकांमध्ये 3 पर्यायी गोलंदाजांचा वापर या ठिकाणी करण्यात आला आणि तिसऱ्या षटकामध्ये हर्षच्या हातामध्ये चेंडू सुपूर्त केला गेला. धावा झाला स्कोर कार्डवरती 22. 108चा पाठलाग 6 षटकांमध्ये करायचा होता. स्विचिटचा अटेम्प्ट त्या ठिकाणी झाला होता. आकाश गावडच्या माध्यमातून तो प्रयत्न फसला. डॉट बॉलने सुरुवात या षटकाची होत असताना पाहायला मिळते. मागील काही चेंडूंचा जर विचार आपण केला धनंजय सर, स्पेशली सुरुवात जी होते षटकाची तेव्हा डॉट बॉल आणि विकेट इथे देखील तेच होताना पाहायला मिळालं. डॉट बॉलने सुरुवात झाल्या. जर का इथे पहिल्या बॉलवरती मोठा फटका येतोय तर एंड ऑफ दी ओव्हर त्या रन्स येऊ शकतात, परंतु पहिल्या बॉलवरती तो पॉझिटिव्ह इंटेंट दिसलेला नाही आहे मागील 3 ओव्हरमध्ये. पाहूयात कशा पद्धतीने पुन्हा एकदा यावेळेचा बॉल पंच मात्र पुन्हा एकदा घोषित करतायत. नो बॉल. एक्स्ट्रा धावा तर वारंवार खर्च केल्या जातात, परंतु त्या एक्स्ट्राचा फायदा तितका काही मैदानावरती मात्र होत नाहीत. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर एक्स्ट्राच्या स्वरूपानं मात्र वाढत असताना पाहायला मिळतात. जाऊन पोहोचतायत. 23 ऑन स्कोर कार्डवरती सध्या लगावण्यात आलं. 23ला 3 विकेट आहेत. पुन्हा त्या फ्रीडची संधी असेल. हर्ष तयार. हर्षचा बॉल हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी येत आहेत. जोपर्यंत बॉलला 1 बाउन्स कलेक्ट करतील, फेकी करतील, तोपर्यंत 2 धाब्याचा प्रयत्न सहजरित्या मात्र पूर्ण केला गेलात आणि 2 धाब्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 25 ऑन स्कोर कार्ड. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय आणि प्रत्येक गोलंदाजाने आपलं जे वर्चस्व आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केलाय. पहिल्या षटकामध्ये संजय गावड यांना आपण पाहिलं, दुसऱ्या षटकामध्ये निहिल आणि आता या ओव्हरमध्ये हर्षला आपण पाहतोय, जो एक युवा टॅलेंटेड खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजीमध्ये देखील भरपूर ॲबिलिटी त्याच्यामध्ये आणि गोलंदाजीमध्ये देखील चांगल्या पद्धतीची कामगिरी तो करत आला. म्हणजे एक चांगला ऑलराऊंडर
पालघरचं फ्युचर या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये तो देखील असेल यात काही शंका नाही आहे. सिंगल या बॉलवरती येताना पाहायला मिळाली. सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 26-26. हा देखील बॉल चांगल्या टप्प्यावरती टाकला. डॉट बॉलचं प्रमाण भरपूर आहे आणि खऱ्या अर्थाने 108 धावा चेस करायच्या आहेत. प्रेशर डेफिनेटली असेल आणि त्या प्रेशरखाली या ठिकाणी बॅटिंग होत असताना या ठिकाणी पाहायला मिळते धनंजय सर. पुढचा बॉल गोलंदाज तयार. हवेमध्ये खेळलाय बॉल पाठीमागच्या दिशेने चाललाय. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी परंतु नाही थांबू शकणार. बॉल वेगानं मात्र निघून गेलाय सरळ बाउंड्री लाईनच्या पार. मिळतील धावा 4 आणि चौकारानं धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत 3-0. 30 धावा धावफलकावरती. हार्दिक जे एका गोष्टीच्या चर्चेकडे येतोय, निहिल किनी पहिल्या 18 बॉलवरती स्ट्राईक एनवरती नव्हते. शेवटच्या 3 ओव्हरमध्ये ते स्ट्राईक एनवरती आले आणि त्याच्यानंतर त्याने अर्धशतक ठोकलं होतं. त्यामुळे निहिलनं केलेली ती 3 ओव्हर नंतर बॅटिंग ती देखील पाहण्यासारखी होती. फटका हवेमध्ये खेळलाय, प्रॉपर कनेक्शन झालंय आणि बॉलला मात्र आता पाठवून दिलाय सरळ बाउंड्री लाईनच्या पार. एक लॉंगेस्ट सिक्सर मैदानाच्या मध्ये ठोकलायत आणि 6 धावेनं धावफलकावरती धावा आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतायत. पहिल्या 3 ओव्हर नंतर 36 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. येणाऱ्या 18 बॉल हे मैदानाच्या मध्ये बाकी आहेत आणि 18 बॉल मध्ये रन करायच्या 72. निहिल किनीला आपण पाहतोय. पालघर जिल्ह्यामध्ये आणि टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती सर्वाधिक चर्चेमध्ये असलेला हा यंगस्टर मागील 2 वर्षांमध्ये खऱ्या अर्थानं जी महारत हासिल केलं त्याच्या मेहनतीच्या जोरावरती आणि त्याच्यामध्ये असलेलं टॅलेंट आज त्याला एक वेगळ्या उंचीवरती घेऊन जाते. पहिल्याच बॉलवरती विकेट त्याने प्राप्त करून दिलाय. ओव्हर दी लॉंग ऑफ खेळण्याचा मानस आणि इथे आकाश गावडची विकेट जात असताना पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवरती विकेट घेतलाय. बॉलवरती मात्र आकाशला परतावं लागेल तंबूच्या दिशेनं. 36 ला 4 विकेट. अगं मोठ्याशा संघाच्या मात्र आपण बाद होत असताना पाहू शकतात. नव्या बॅटर मैदानाच्या मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतील मिस्टर करण मैदानावरती आल्यात. करणला रन करायचे आहेत. येणाऱ्या 17 बॉल मध्ये 72 धावेचं लक्ष मात्र पाहायला मिळेल. पुढचा बॉल निहिलचा बॉल, वेगवान बॉल, फटका देखील चांगला खेळलाय परंतु क्षेत्ररक्षकाला निवडलाय. करण आले आणि करण माघारी परतले. विकेटचं पतन, बॅक टू बॅक विकेट. वडाला बांधलाय फुलांचा झोला त्यावर माऊली बसा. निहिल किनी एक अद्भुत रसायन आहे. या मॅचमध्ये अर्धशतक देखील झलकावलंय, त्याचबरोबर विकेट्स देखील घेतल्या आहेत. खऱ्या अर्थानं मागील 2 वर्षांमध्ये आणि अतिशय कमी वयामध्ये निहिलने जे अचीव केलंय एखादा यंगस्टर फक्त स्वप्नामध्ये विचार करू शकतो. कारण त्यामध्ये आपण पाहिलं निहिल किनीचा जर आपण विचार केला तर सुप्रीमोमध्ये आपण त्याला पाहिलं, स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषकामध्ये आपण पाहिलं, बिग बॅशमध्ये त्याला आपण पाहिलं आणि एखादा यंगस्टर फक्त या गोष्टी स्वप्नामध्ये पाहू शकतो. परंतु आज पालघर जिल्ह्याचा अभिमान अर्थातच निहिल किनीला आपण पाहतोय, जो यंगस्टर आज प्रत्येकाच्या मनामध्ये हृदयामध्ये घर करत असताना आणखीन एक चांगला बॉल त्या ठिकाणी डिलिव्हर्ड केला. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला मैदानामध्ये आणि 3 बॉल नंतर टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत 36 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. या ओव्हरमधील 4था बॉल घेऊन निहिल ओव्हर दी विकेट. हा देखील बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आणि चांगला टायमिंग त्या ठिकाणी जुळला आणि सरळ बॉल डीप मिड विकेटला लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार 6 धावा.
धावफलकावरती धावा झाला 42-42 धावा 5 गड्याच्या मोबदल्यात. येणारे 14 बॉल रन करायचे 66. आणखीन एक वेळा पुन्हा एकदा मात्र फटका खेळला छान पद्धतीनं. जय हनुमान मायकोपचा जिथे स्टँड आहे त्याच स्टँड मध्ये ठोकलाय हा कडक स्ट्रोक. 6 रन. येणारे 13 बॉल रन करायच्या 60. 13 बॉल मध्ये 10. तुम्हाला मोठे फटके मारावे लागतील. यावेळेचा बॉल पुन्हा मात्र चांगला वेगवान बॉल पाहायला मिळाला. जलद गतीने टाकलेला बॉल शेवटच्या बॉलवरती कमबॅक केलाय. या ओव्हरमध्ये 2 विकेट 2 डॉट 2 षटकार अशा पद्धतीने हे षटक मात्र कंप्लीट झालं नेहिल किनीचं. 4 ओव्हर धावफलकावरती धावा 48. 48 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आपण जाऊया डीज ऑपरेटर कॅन्डीकडे एक संगीत घेऊया आणि येऊयात पुन्हा मॅचच्या दिशेने. 12 बॉल 60 रन. उपलब्ध करून दिलेत त्यांचे मनापासून आभार आहेत. SP दादा आपला थँक्यू सो मच. सतीजी पाटील जे टिंबी खोडाबे गावातून आहेत ती या ठिकाणी उपस्थित होत आहेत त्यांचे देखील आपण सहर्ष स्वागत करूयात. 12 बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये बाकी आहेत. 12 बॉल मध्ये रन करायचे 60. षटक क्रमांक 5 हाताळणीकरिता बॉलिंग ट्रॅकवरती राहुल आपण पाहतोय. आजच्या सामन्यामध्ये देखील राहुल चमकला होता. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून झाले होते आणि इथे देखील तोच इंटेंट आणि तोच अप्रोच तरीकेने पाहायला मिळतोय. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. धावा झाल्या स्कोर कार्डवरती एकंदरीत 49. 49 धावा फलकावरती लकल्या गेल्यात. पहिल्या सत्रामध्ये चौकार षटकारांचा पाऊस पडताना आपण पाहिला त्यामध्ये क्रेडिट द्यावं लागणार आहे. ते म्हणजेच निहिल आणि त्याचबरोबर सौरभला इथे षटकार आलाय. फलंदाज आपण पाहू शकतायत कौशलच्या बॅटमधून. कौशल लेट झाला. कौशल जर 4थ्या किंवा 5व्या क्रमांकावरती मैदानावरती आला असता तर या सामन्याचं चित्र थोडंसं वेगळं असतं. कारण त्याने जी हिटिंग मैदानामध्ये मागील काही चेंडूंवरती केलं आहे आणि त्याच्या बॅटमधून आलेले ते कॉन्फिडंटली षटकार जबरदस्त. हा देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. धनंजय सर एक गोष्ट आपण नक्कीच नोटीस केली ज्या पद्धतीनं कौशलचा जो बॅट स्विंग आहे क्विक अँड फास्ट बॅट फिरवण्याची जी शैली आपल्याला पाहायला मिळते अतिशय वेगवान आपल्याला पाहायला मिळते. तुमच्या संघाचं कॉम्बिनेशन तुम्ही कशा पद्धतीने जुळवता कुठला खेळाडू कधी बॅटिंग करेल ह्या गोष्टी तुम्हाला ठाऊक असणं गरजेचं आहे. फटका पुण्याचा मात्र खूप छान पद्धतीने खेळलाय समोरच्या दिशेनं. व्हॉट कॅच. काय झेल टिपलाय. या स्पर्धेतील आणखीन एक सर्वोत्तम झेल मात्र त्या ठिकाणी कॅरी करताना पाहायला मिळाले. राहुल पाटील रॉकी ग्रुपचा असलेला खेळाडू आहे राहुल पाटील आणि त्यानं टिपलेला एक दर्जेदार झेल मात्र आपल्याला पाहायला मिळाला. व्हॉट अ कॅच. हार्दिक काय सांगशील. तो झेल टिपत असताना फलंदाजाला मात्र माघारी पाठवलंय. विकेट मात्र डाऊन होत असताना आपण पाहू शकतायत. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 55. 55 धावा 6 गडी बाद. दुसऱ्या अँगलला पहा खूप छान पद्धतीने मात्र त्या ठिकाणी झेल टिपलेत. आदरणीय सन्माननीय अक्षयजी गुतकर साहेब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे ज्यांच्या माध्यमातून जे टी शर्ट्स डिझाईन केले गेले जी प्रिंट केले गेले त्यांचे या ठिकाणी शुभागमन झाले. वेलकम सर आपलं स्वागत असेल.
आणि येणारे 4 दिवस प्लेअर ऑफ द डेसाठी सुंदर आकर्षित टी शर्ट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. जो प्रत्येक दिवसामध्ये मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर असेल, जो चांगला परफॉर्मन्स दाखवेल, त्यासाठी ते टी शर्ट्स आपल्याला पाहायला मिळतात. अक्षयजी गुतकर सर, आपला हृदयाच्या अंतकरणापासून धन्यवाद. या तिसरे पंच या आपण पाहण्याचा प्रयत्न होणार आहे. हा चला, बरोबर 5 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या धावफलकावरती 59 धावा 6 गड्याच्या मोबदल्यात. चेक. आपण स्वागत सन्मान या ठिकाणी करणार आहोत. अक्षयजी गुतकर सरांना विनंती करतोय, आपण पुढे या. मी विनंती करतोय स्वप्नीलजी भोईर सर, आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी पार पाडायचा आहे. जी टी शर्ट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत अग्री प्रीमियर लीगच्या माध्यमातून अतिशय आकर्षित आणि सुंदर डिझाईन केले गेलेत आणि जी प्रिंट केले गेलेत. अक्षयजी गुतकर साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॅमेरामॅन, आपण मुख्य मंचावरती कॅमेरा फिरवायचा आहे आणि त्यांचा सन्मान आपण मुख्य मंचावरती करतोय. त्याचबरोबर येणारे 4 दिवस प्लेअर ऑफ द डेसाठी ती स्पेशल टी शर्ट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर जो प्रत्येक दिवसामध्ये असेल, त्यासाठी देखील टी शर्ट्स त्यांनी सौजन्य केले गेलेत. आणखीन एक विकेट मात्र गमावला टीमने. जवळपासचा हा 7वा धक्का लागलाय. अगम मोटर्स टीमला 57ला 7 विकेट. 4 बॉलचा खेळ बाकी राहिला. 4 बॉलमध्ये रन करायच्या 51, 51. नवीन फलंदाज कौशल घरत या ठिकाणी दाखल होत असताना आपण पाहतोय. हर्षने आणखीन एक विकेट आपल्या टीमसाठी मिळवून दिला. हा देखील प्रचंड वेगवान बॉल होता. बॉल जातोय कव्हरमध्ये, 38 सर्कलमध्ये फिल्डर आहेत. बॉल फील्ड करेपर्यंत एकच धाव या बॉलवरती मिळेल आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचलं. एकंदरीत 58 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. या पुढील बॉल खऱ्या अर्थानं या टीममध्ये अर्थातच जयनुमान मायकोप संघाकडे जो पेस अटॅक आहे, त्या पेस अटॅकला तोड नाही आहे. कारण मागच्या सामन्यामध्ये देखील कंटिन्युअसली पेस अटॅक त्यांनी आक्रमणामध्ये आणला होता. त्यामध्ये निहिल किनी, संजय गावड, हर्षला पण पाहतोय, राहुलला पण पाहतोय आणि हे चारही राईट आर्म पेसर्स, हा लेफ्ट आर्म आहे हर्ष, खऱ्या अर्थाने जी कामगिरी करत आहेत आपल्या संघासाठी अतिशय महत्त्वाचं योगदान ते देत आहेत. लेग बाईजच्या माध्यमातून ही धाव येताना पाहायला मिळाली. आता शेवटचा बॉल बॅकफुटला जाऊन फोर्स करण्याचा प्रयत्न झाला होता. तिथे अझेल टिपला गेला आणि या ओव्हरमधील हा दुसरा विकेट या ठिकाणी जात असताना आपण पाहतोय. शेवटच्या बॉलवरती कॉंग्रॅच्युलेशन्स टीम जयनुमान मायकोप अँड हार्ड लक टीम आगम मोटर्स, दुसरा विजय या ठिकाणी मिळवला आहे आणि आजच्या दिवसामध्ये टेबल टॉप करण्याचा जो प्रयत्न आहे तो आता या मॅचमध्ये देखील यशस्वी करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. आणि जे टीम एफर्ट्स करताना धनंजय सर होते या मॅचमध्ये, कौतुक करावं लागणार आहे. कारण सौरभने चांगली स्टार्ट मिळवून दिली पहिल्या 3 षटकांमध्ये. तदनंतर एंड ऑफ दी इनिंग जर आपण पाहिलं तर निहिल किनीच्या बॅटमधून आलेलं ते अर्धशतक, या सर्व काही गोष्टी अतिशय योग्य रीतीने घडताना पाहायला मिळाल्या. आणि बॉलिंग अटॅकचं देखील कौतुक करावं लागणार आहे. प्रत्येक गोलंदाजाने त्यांचं जे डेडिकेशन होतं ते दिलं आणि मॅच विनर खऱ्या अर्थानं आपण पाहू शकलं तर या मॅचमध्ये निहिल किनीच्या बॅटमधून ज्या धावा आल्या, धावांचा जो पाऊस पडला जबरदस्त. दोन्ही टीम्स आपण शेकहँड करून घ्या. चला, मॅचची समरी पाहूयात. जयनुमान मायकोप 11चा संघ सुरुवातीला 6 षटकामध्ये 107 धावा त्यांनी बनवल्यात. निहिल किनीच्या 15 बॉलमध्ये 51 धावा, सौरभच्या 14 मध्ये 40, पिंकेच्या 5 मध्ये 12, मधल्या कालावधीमध्ये त्याने चांगली बॅटिंग केली. हर्षनं 2 बॉलमध्ये 1 धाव बनवली. कृष्णा राऊत 2 मॅचमध्ये 30 धावा 2 विकेट. आकाशचं 1 षटक 11 धावा 1 विकेट. प्रवीणचं 2 षटक 49 धावा. किरणचं 1 षटक 17 धावा. अगम मोटर्स कडून यश 18, कौशल 18, आकाश 12, वैभवच्या 4. गोलंदाजी करताना निहिल किनी 2 ओव्हर 3 विकेट 21 धावा. हर्षचं 2 षटक 17 धावा 2 विकेट आणि संजयचं 1 षटक 13 धावा 2 विकेट आपल्याला पाहायला मिळालं. मॅचचा मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आहे. त्या पुरस्काराचा मानकरी आहेत त्या खेळाडूचं नाव आहे वन अँड ओनली मिस्टर निहिल किनी इज अ मॅन ऑफ द मॅच. निहिल किनी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी आपण यावं.
सध्या पॉइंट्स टेबल जो तुमच्या स्क्रीनवरती पुन्हा दाखवला जातो तो तुम्ही पाहू शकतायत. सिक्स सीटर स्पोर्ट्सला जा, तिथे आपला पॉइंट्स टेबल चेक करा. पॉइंट्स टेबलमध्ये 1 नंबरला संघ आहे जय हनुमान मायकोप 11. मॅच कळल्या 2, सामने जिंकल्या 2, पॉइंट 4 आहेत आणि त्यांचा नेट रन रेट आहे 6.966, 6.966 हा त्यांचा नेट रन रेट आहे. त्यामुळे या 1 नंबरला आहे जय हनुमान मायकोप 11, 2 नंबरला आहे ऋत्वी 11 झुंजार पालघर, ज्याने 2 सामने खेळल्यात, 1 मॅच जिंकल्यात, 1 लॉस झालायत. पॉइंट्स त्यांचे आहेत 2, नेट रन रेट आहेत 0.6 हा नेट रन रेट त्यांचा आहे. तिसऱ्या क्रमांकावरती आहे पाटील ब्रदर्स, 2 मॅच त्यांनी खेळल्यात, 1 सामना जिंकलायत, 1 सामना पराभूत झालायत. पॉइंट्स त्यांचे 2 आहेत आणि नेट रन रेट आहे -1.25, -1.25 हा नेट रन रेट आहे पाटील ब्रदर्सचा. अगम मोटर्स 2 मॅच दोन्ही लूज झाल्यात, दोन्ही मॅच हरल्यात, त्यामुळे त्यांचा नेट रन रेट -6. या निहिल किनिया मनातूनचा पुरस्कार निहिल किनियांना पण देऊयात. त्यांचेच वडील हरेश्वरजी किनी यांच्या शुभ हस्ते मानवनामाचा पुरस्कार देऊयात. पिता पुत्राची जोडी आहेत. या मंडळाचे उपाध्यक्ष म्हणून देखील हरेश्वरजी किनी आपण यांना पाहतात आणि नेहिल किनी 15 बॉलमध्ये 51 धावा त्यांनी बनवलेल्या आहेत. नेहिल अभिनंदन, खूप साऱ्या शुभेच्छा आपणास पुण्यात असणार आहेत. कॉमेंट्री बॉक्समध्ये